पहिला जिम्मा गोलंदाजाचा अर्थातच दिला आहे हरेंद्र. पहिली लढत 12 संघ समाविष्ट झाले ते स्पर्धेमध्ये. काय क्लीन अँड क्वालिटी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. अगदी वेगळ्या लेन्सने मात्र पहा. आणि जेव्हा निवेदन आमचे विघ्नेश करत होते प्रकाश चेहऱ्यामध्ये पाहता स्पष्ट दिसतोय एवढा हँडसम चेहरा एकदम छान असं क्लीन दाखवलं पहा. आपण विकी बनसोडेला पाहू शकतो. नाईसली जस्ट लाईक द आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यापर्यंत कॅचअप केले जातं त्यापर्यंत सेम टू सेम कॅचअप करताना मात्र ही जादू दाखवताना जेटीचे लाईव्ह मास्टर कॅमेरा व्हॉट अ नाईस नेम वर्ड्स एकदम प्रॉपरली आम्हाला विघ्नेशने पुरवलं. जरा थेट मॅच कडे जाऊया. पहिला चेंडू आणि शुभारंभाचा बॉल. जय बाबा आणि मित्रमंडळ दिवा कोळीवाडा अभिजित दिली स्मृती चषक पहिला बॉल ट्रॅक वर पहिला बॉल पाहिला. उंची जास्ती होती ते पाहिले बिजू बघत अनेक ताकीद 1-4 ओव्हर 1 ओव्हरची ताकद दिली अगदी पहिल्या बॉल मध्ये. थोडासा खांद्याचा वापर केला हलक्याच्या सरी अजूनही माद शुष्क झालेली नाही खेळपट्टी नॉट कम्प्लिटेड आहे थोडासा अंश आहे पुस्तक त्याला उडाल हार पिचिंग झाला वाईट बॉल. पुन्हा एकदा जेवढ्या रागाने टाकलं तेवढ्या रागाने मारण्याचा भिडकावण्याचा प्रयत्न करत होता विकी बनसोडे. याच्या टॉप क्लास निभिमुळे ज्युनियर ऑलराऊंडर क्लास आहे त्याच्याकडे टायमिंग आहे त्याच्याकडे रिदम आहे. कोणत्या क्षणी बॉल मेरिट पर्यंत फेकण्याची क्षमता राखतो विकी. ओ माय गॉड पुन्हा एकदा हलक्याचा नो बॉल. एक ताकीद दिली होती त्याच्यानंतर दुसरा वापर केला बॉलर हरेंद्रने. नतीजा अंपायर कॉल नो बॉल. फ्रीची संधी आणि फ्रीची संधी असल्याकडे सरळ त्याचा सहकारी त्याला सांगण्यासाठी जातोय. रोशन कोळी आणि विकी बनसोडे अशी नाबादली जोडी आघाडीला येताना सबमरीन डिलिव्हरी विशेष फायदा घेऊ शकला नाही. फ्री हिटचा चेंडू होता परंतु काय बॉल टाकला यार खांद्याचा बिलकुल वापर केला नाही. आर्म बॉलिंग या अपेक्षित आहे कदाचित पहिल्यांदा ऊट टाकताना हरेंद्रला. AGS अर्थात श्री गजानन स्पोर्ट्स विटावा फिल्डिंग करताना हा ट्रॅक वर आधी खूप लवकर सपवलं नतीजा पहा टायमिंग करू शकला ना विकी. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने पहिले वाईटने सुरुवात नंतर डॉट नंतर नो बॉलला मात्र निर्धाव काढला. नंतर नो बॉल नंतर फ्री हिटला फायदा उठू दिला नाही हरेंद्रने. बॉलिंग मार्कवर चांगला फटका डाऊन द ग्राउंड चांगला फटका घसपडीने अगदी या श्रावण मधला ही हिरवळी आहे ते हिरवळ्या कुरवाळ्यात गेल्या चेंडू होते फरार. आलाय या स्पर्धेचा पहिला चौकार. चरण बेहतरीन स्ट्रोक नजाकत होते पहा गतीमध्ये परिवर्तन केले हलकासा रूम घेतला आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केला. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न पण निष्फळ. चेंडू होते फरार. चरण पहिला चौकार बॅटमधून विकीच्या. धावसंख्या हलकीशी पुढे जाते. पहिलं ओव्हर टाकलं जातं. 12 संघ समाविष्ट अगट आपण श्री गजानन स्पोर्ट्स विटावा विजयबाई गावते. त्यावेळी जी पहिली लढत आहे ते 2 नंतर ऐरोली कोलिवरच्या विरुद्ध दिभिषा ऐरोली लढताना दिसेल नेक्स्ट मॅच. स्क्वेअर ऑफ द पॉइंट लाईक कडक स्ट्रोक बेहतरीन स्ट्रोक नो चान्स ओव्हर द वाईड इस्ट लॉंग ऑफच्या वरून हा लज्जतदार षटकार विकेटच्या बॅटमधून सिक्सर. एक चौकार आलाय एक षटकार आलाय म्हणजे पहिल्यांदा थोडासा बिस्कत केला होता थोडासा टायमिंग करू शकला पण रिदममध्ये आलाय. बरोबर हलपोल घेतली नंतर लाभ केलं होतं वाईट ईस्ट लॉंग ऑफच्या वरून एक दर्जेदार फटका विकेटच्या बॅटमधून. पुढे सरसवते स्कोर. आता विजयबाई गावते बी 11 तलवली पोचलाय बराबर. 5 चेंडूची झाली समेत थोडासा हलकासा 2 बॉल मध्ये 2 तगडे फटके आले ना तर असं होतं. बरेच जण भेटीला येतात त्याच्यामध्ये पहा लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण त्याच्या भेटीला आला. पुन्हा एकदा इनसाइड सर्कल शॉट मिडविक क्षेत्रक्षणला मला शांत नव्हता स्वस्त बसू दे नाही तो आला उपदे द्यायला पण शेवटचा बॉल आहे 12 लागल्यात बिनगडी बाद. ट्रॅकवर नाईसली दोन्ही जे गेले होते क्षेत्रक्षण लॉंग ऑन वरून एक मिडविकेटने चांगला सल्ला दिला कारण नतीजे चेंडू डॉट पहिली ओव्हरची होते समाप्तीतून. 4 ओव्हरची मॅच पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिला आहे विजयबाई गावदेवी 11 तोलू आणि 12 धावा मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये एक सरळ चौकार आणि एक अफलातून षटकार बॅटमधून आला विकी बनसोडे. धावपट्टू आणि क्रिकेटपट्टू अशा दोन्ही उपमा मी देईन रोशन कोहलीला.
कारण थेट तळोली तो कारला सर्व परिचित आहे, पण पुन्हा एकदा सांगतो त्याच्यानं अजून निर्धार केलाय अशी गोष्ट आमच्या माहितीसाठी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. आता त्याने कारल्याच्या थोडंसं पुढं जे अंतर आहे पुण्यापर्यंत जाण्याचा निर्धार केलाय, त्यासाठी त्याला शुभेच्छा देऊ आम्ही. न थांबता पहिले 240+ नंतर रोशन कोळी आणि जेव्हा टायगर्स तलवली 40+ प्रेझेंट 40+ कप तेव्हा खूप छान सन्मान करण्यात आला होता. रोख 5,000 आणि एक चमचमावती ट्रॉफी देऊन गुण गौरव केला होता याच खेळाडूचा रोशन कोहली. पहिली ओव्हरची झाली समाप्ती 12/0 अशी चांगली सुरुवात म्हणजे 4 ओव्हरची मॅच. ईशान आणि त्याच्या जोडीला त्याचेच बंधू प्रणय ॲज अ स्कोरर जोडल्यात. खऱ्या अर्थाने बॅकबोन म्हटलं जातं पाठीच्या कारण असतो समालोचक. दुसरा ओव्हर पहिला बॉल हा ट्रॅकवर बॉल होता अंदरुनी किनारा लागला बॅटच्या आतच्या भागात इनसाइड एज. चांगले किपिंग करताना बॉल थोपवले, धाम मात्र मिळत नाही. दुसरं टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर SGS अर्थात श्री गजानन स्पोर्ट्स करून युवराज व्हेरी क्लोज शॉट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकतो. बॅकफुट ओकेला जागा बनवल्या रोशन कोहली आणि घसपटीत नेला अगदी या हिरवळीला आणि तिथे पहा खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उठवला. जिथे 1 होती त्याचे रूपांतर 2 नाही तर 3 मध्ये खराब प्रदर्शन फिल्डरच्या मार्फत तो धावतो, अगदी थकत नाही. जवळजवळ 85-84 किलोमीटर थेट धावतो तळोळी तू कारला. तो एवढ्या लोक थकणार नाही, तो तुम्हाला थकवेल. जिथे 1 वेळ त्या छानपैकी रोशन कोहलीनं विकीला साथीला 3 काढल्यात. 3ने हलकासा पुढे जातोय. बॅटिंग करताना अहमद नदीला विजयभाई गावते तळोली आता पोहोचलाय बिनगडी बाद 15 रन. डीप कव्हर पॉइंट अप अबाउट शो डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर आहे नॉट एक्स्ट्रा कव्हर. दॅट इज अ शॉट ऑन जॅक करण्याचा प्रयत्न पण चेंडू माय गॉड जागा करावा लागतं कधी कधी असं पहा. नीटचा बॉल दिसला नसेल. बऱ्याच वेळेला होतो विघ्नेश जेव्हा जेव्हा या उंच बऱ्या इमारती गगनचुंबी इमारती आहेत ना तेव्हा त्याच्या बरोबर चेंडू गेल ना तो नॉट क्लिअर टू कॅच फिल्डर. बऱ्याच वेळेला आम्ही मुनकोडे इथे पाहिलं त्याच्या बिल्डिंगच्या इमारतीसमोर बॉल आला तर नॉट प्रॉपरली क्लिअर टू द फिल्डर. बॉल कडक स्ट्रोक आहे नो चान्स ऍब्सोल्युटली द फॅन्टॅस्टिक ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स. विकेटच्या बॅट मधून बरसला हा दुसरा षटकार. छरान चांगला फटका बरोबर प्रतीक्षा केली भेट केला आणि त्याला फेकून दिलं बरोबर जिथे आमचं कॉमेंट्री बॉक्स समालोचक कक्ष त्या कक्षाला दिली भेट विकीने आणि हल्ला आपल्या बॅटमधून दुसरा षटकार. चांगला फटका धावसंख्या मात्र पोहोचले 23 वर. एकही हानी झाली नाही अर्थात एकही विकेट मात्र आतापर्यंत कोणत्याच बॉलरला घेता आलं नाही. बॉलिंग मार्कर युवराज कमजिंग बोर्ड टू द विकी बनसोडे. टप्पा पडला हलकासा इन स्विंग केलं परंतु रोशन कुमारचं मत वेगळं होतं. त्याने सांगितलं ही दिशा बिलकुल फेअर डिलिव्हरीसाठी अनुसरण होती. वाईट करार दिला. धावसंख्या 1 ने पुढे जाते पोहोचते 24 या धावसंख्येवर 24. अगदी पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी बॅटची कडा घेतली स्लाइस वेल जिथे गोशांक क्षेत्र सेकंड स्लिप मध्ये तिथे मात्र हा चेंडू गेल्या कारणाने फक्त सिंगल मिळेल विंग केला. दुसरं किती पण असताना आतापर्यंत 5 चेंडू टाकल्यात युवराजने. पहिली ओव्हरची समाप्ती झाली. पहिलं बोट हाताळलं हरेंद्रने आणि त्या ओव्हर मध्ये तब्बल धावा दिले 12. आता 25 आहे म्हणजे 13 दिला. क्लास यार हा दर्जेदार फटका आहे. व्हॉट अ लवली मुवमेंट फिक्झॅबिलिटी क्लास ऑफ द विकी बनसोडे आणि क्विक व्हेरी पिकअप शॉट ओव्हर द बॅकवर्ड स्क्वेअर लेग आला तिसरा षटकार बॅटमधून विकीच्या शरण. 2 ओव्हरचा खेळ झाला इथून समाप्त. 2 ओव्हरच्या खेळची समाप्तीनंतर एक चांगल्या स्थितीमध्ये विजयभाई गावदेवी 11 तळवली बिनगडी बाद 31. पहा इनकर्डर झाला त्याची प्रतीक्षा केली आणि सरळ शॉट ऑन जॅक करताना व्हेरी पिक स्ट्रोक ओव्हर द
बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाय विकी बनसोडे. सांगी धावसंख्या पहिलं 12. तदनंतर पण या ओव्हरमध्ये युवराजने धावा खर्चले 19. धावा 2 ओव्हरची झाली समाप्ती. पुन्हा एकदा मी उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिल्ली स्मृती चषक 2026 पावसाळी रबर बॉल मध्ये या एक दिवसीय आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य राखून छान काम केले जय भवानी मित्रमंडळी. सँडी आचार्य क्रिकेट विश्वातलं मोठं नाव. बॉलिंग टाकताना आम्ही पाहिलं नव्हतं श्रीकृष्ण मित्रमंडळ, पण यावेळेला त्याने चेंडू हाती घेतला. ओ यॉर्करला व्हाट अ शॉट, व्हाट अ ग्रेट स्लॉग स्वीप ओव्हर द एक्झॅक्टली फ्रंट ऑफ द कॉमेंट्री बॉक्स. सिक्सर कडक न भय न भीती बेधडकपणे मात्र व्हाट अ लवली कलेक्शन. सुपर्ब आय अँड हँड कोऑर्डिनेशन सुपर्ब यार, तारीफ करायला लागेल. दरारा निर्माण केला, पहिलं स्वागत केलं या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडूचं. अगदी षटकार ठोकून यावेळेला रोशन कोहलीच्या बॅक मधून दर्जेदार षटकार 37 पोहोचते. व्हॉट अ नाईसली स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट अँड काऊ कॉर्नर विजन, जिथे समालोचक क्षेत्राला भेट दिली मात्र रोशनने पुढे सरसावल्या फसवलाय म्हणून तर श्रेष्ठ आहे. नाव खूप मात्र पंचेकडे अगोदर पोहोचवलंय सँडी आचार्य. व्हॉट अ लवली फिंगर थ्रो. वाटलं होतं थोडा हपवली, पण हपवल्याच्या अगोदर गुडले नाही, त्या गुडल्यांना फिंगर थ्रो करतात लेग ब्रेका. व्हॉट अ लवली इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. आमचं जीटीसी दाखवेल तुम्हाला कसं फिंगर्स करून लेग ब्रेक केलाय या बॉलरने. व्हॉट अ लवली बॉलिंग यार, काय मजा आली. जस्ट लाईक द सेनवॉर्म धडपडलाय, सरळ बॅटच्या जवळून टर्न झालाय बॉल. पहिला स्लॉक, त्याच्यानंतर इन ऍक्शन मध्ये मनगटातून वळवलेला हा चेंडू. व्हॉट अ सुपर बॉलिंग बाय सँडी आचार्य. What a collection and lovely sit behind the stump by wicket keeper. पहिलं विकेटचं पतन, पहिला विकेट श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सँडी आचार्याच्या हाती. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला SGS अर्थात श्री गजानन स्पोर्ट्सला. 1 गडी बाद 37. विकी परत रोशन परतलाय आणि अजून एक तगडा. जसा सँडी आचार्य ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे, तसा आमचा प्रकाश सरप्पाई ज्येष्ठ आणि ज्येष्ठ खेळाडू, एक्सपिरियन्स मॅन. क्लास क्रिकेटचा दर्जादार फ्लिक स्पेल लेगच्या दिशेने मात्र चेंडू होईल हातामध्ये जाईल. चांगली थ्रो, नजाक होते चेंडू थ्रोला. आणि सँडीने सांगितलं थोडासा जो ओळा झालेला चेंडू त्याला ठीकठाक कर, अर्थातच त्याला सुकव म्हणजे कोरडा कर नंतर दे. पहिला बॉल अगदी षटकार, तदनंतर जशा तसं उत्तर दिलं. सुपर बॉलिंग यार. व्हॉट अक्षरशः फ्लिपरने फाडलं विकेला. म्हणून इज अ ग्रेट क्रिकेटर बाय सँडी आचार्य. बऱ्याच वेळेला माहिती आम्हाला दिल्या जातात इट इज अ सुपर क्रिकेटर. व्हॉट अ लवली फ्लिपर. नो चान्स टू द विकी बनसोडे टू हिट मॅक्सिमम ओव्हर द मिड विकेट अँड बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कडक बॉलर, तारीफ करतो आम्ही सँडी आचार्याची. पहिले षटकार विकेट, देन ओनली सिंगल अँड डॉट. 4 चेंडू मध्ये 7, 1 विकेट. कडक बॉलिंग यार, म्हणून तो श्रेष्ठ आहे. नुसता ज्येष्ठ नाही तर श्रेष्ठ. इज अ व्हेरी क्लीन क्वालिटी. या सिंगलने धावसंख्या पोहोचते आता 39. 39 तिसऱ्या पैकी काय ओव्हर मध्ये कमबॅक करून दिलाय सँडी आचार्यने. श्री गजानन स्पोर्ट्स विडाव कडून एक बेहतरीन ओव्हर. दॅट इज अ लवली वापसी ही गिवन टू द इन स्पेल. लास्ट बॉल क्विकर बेहतरीन अतिशय वेगवान चेंडू कोपच्यात टाकलं होतं आणि चेंडूला मात्र सरळ स्लॉक सीम. बेहतरीन शॉट, 4 रन. शेवटच्या बॉल मध्ये येतो हा बेहतरीन चौकार आणि विकी वाढवतो आपल्या बरोबर टीमची ही 4 ने धावसंख्या वृद्धी करताना 43. 43 एक्झॅक्टली ऑन द स्कोर बोर्ड. 3 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. 14-42 चांगली धावसंख्या. याच धावसंख्येने जर धावसंख्या काढल्या तर 14-56 होतील, पण त्याच्यानंतर 20 काढल्या ना तर 60 होतील. असा मे बी द प्रोजेक्ट ऑफ द स्कोर. 29 जाऊन पोहोचलाय विकी बनसोडे. 14 चेंडूचा सामना केल्यानंतर त्याच्यामध्ये दर्जेदार 2 बाउंड्रीज आहेत आणि 3 षटकार. त्याला साथ देताना एक्सपिरियन्स ऑलराऊंडर प्रकाश सरप्पा जो खेळते 1 मध्ये 1 वर. अशा 3 ओव्हरचा खेळ झाला. 43 लागल्यात. 43
39 होती. पाचव्या बॉल पर्यंत चौकार खेचला, परफेक्टली बुंद्यात मारलं होतं. पण तेच तर चाणक्याचं हेड आणि आय कॉन्डिशनने सलग स्लॉक सेवले सांडे आचार्याच्या शेवटच्या बॉलवरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. पहिली मॅच त्याला दुसऱ्या मॅच साठी सज्ज राहायचंय. ऐरोली कोलीवाडा टीम आणि त्याच्या विरुद्ध दिबिशा ऐरोली यांनी दोन्ही टीम कॅप्टनला विनंती केली जाईल. एक इनिंग संपेल, दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य डायस वरती येतील टॉस घेण्यासाठी. स्वागतम सुस्वागतम. आणि जे जोडलेले आहेत प्रेक्षक जीटीच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत आहे. लेफ्ट हँड बॉलर वापरला यावेळी. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू रिलीज केला, बॅकफुट वर गेला, जागा बनवून प्रकाशने आले, त्याला दिशा दिली होती पॉइंटच्या ठिकाणी. अगदी गवतांचे ते अडथळे दूर करून मात्र फिल्डरने छान फिल्डिंग करताना फक्त एक सिंगल काढून दिली. 29 खेळतो आता स्ट्राईक त्याच्याकडे. 3 षटकार 2 चौकाराची आतापर्यंत आतिषबाजी केली विकी बनसोडीने. ऑलराऊंडर एक सुपर ऑलराऊंडरच्या गणतीत निश्चित मी त्याला नेईन. बेस्ट क्वालिटी ऑलराऊंडर, सुपर बॉलिंगर. परंतु कुठे उंचीचा निकेश कधी काढला त्यामुळे चेंडू सरळ स्क्वेअर ठरवला. थोडासा निराश आणि नाराज आहे बॉलर. शेवटचा बॉलर सुशांत आला. पहिली सिंगल नंतर बाईट. पहिली सिंगल त्याच्यानंतर वाईट आलेला. म्हणजे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला रिव्ह्यू नाही मित्रांनो, जे अंपायर ऑनफिल्ड अंपायर सांगतील तेच मात्र आपल्याला मान्य करायला लागेल. येस मनोज चव्हाण वेलकम. खूप फॉर्म मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये ऐरोली टीमचा कॅप्टन. कडक स्ट्रोकर, नो चान्स. बॅटचा स्विंग साउंड अँड स्टँड ऑन डिलिव्हर. येस दोन्ही कॅप्टन, 2 धुरंधर. एका बाजूला लाडो, दुसऱ्या बाजूला मनोज चव्हाण, अजिंक्य लाडो. वेलकम. दोन्ही कॅप्टन आले नेक्स्ट मॅचचे आणि शुभेच्छा असतील दोन्ही टीमच्या साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स म्हणून. बेहतरीन स्ट्रोकर, नजाकत होती. 4था षटकाराला पहा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. टप्पा पडलाय, वळवलं होतं इनकटर मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅकफुटवर गेला. त्याच्यानंतर थोडेसे पावलं मागे नेली आणि त्याला भिरकावून दिलं. स्टँड ऑन डिलिव्हर. 4था षटकार विकी बनसोडच्या बॅटमधून. हे षटकार तो 35 जाऊन ठेपलाय आणि टीमला पोहोचवलं. अर्धशतक पार करताना 51, एक गडी बाद 51. फुलटॉस ती सोडणार नाही मित्रा. चूक झाली आहे बॉलर सुशांत कडून. धमाका 5वा षटकार. अगदी आता अर्धशतक होईल का ही उत्सुकता वाढले तमाम प्रेक्षकांची, कारण जाऊन पोहोचले हे षटकार 41 वर. विचार केला तर अजूनही 2 चेंडू झालेत फक्त. 4 चेंडू मध्ये करामत करेल विकी बनसोडे आणि दणदणीत अर्धशतक लागेल या का? द बिग क्वेश्चन ऑफ द ऑल स्पेक्टॅटर्स इन माइंड. मनामध्ये प्रश्न आहे. 9 पासून दूर आहे, 9-10 दूर, परंतु इथे व्हाईट असा आवाज आला कारण एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सिंगल घेतली, फुटबॉल खेळलाय. त्याचा पुरेपूर फायदा घेताना 1 into the convert 2 2 मध्ये परिवर्तन केले. 43 जाऊन पोहोचते स्वतः आणि टीमला 59 धावसंख्येवर. 43 7 धावा दूर आहे. अगदी पहिल्या मॅचच्या पहिल्याच इनिंग मध्ये आपल्या नावी निश्चित आवडेल विकीला अर्धशतक लावताना. फुलटा सोडणार ना, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आला एक दर्जेदार फटका. व्हॉट अ शॉट. ओनली 1 रिक्वायर्ड. 49. स्वतः विकी जाऊन बसला या खेळीवर. व्हॉट अ कडक बॅटिंग यार. फुल टॉस होती. इनसाइड 2 पावलं, मागचा पाय थोडासा बाहेर अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. जी लांबी बाउंड्री लाईनची खूप कमी आहे त्याला शोधलं. ओनली 1 रिक्वायर्ड टू हॉल द व्हेरी फर्स्ट मॅच टू हाफ सेंचुरी बाय विकी बनसोडे. फक्त 1 धाव. धावसंख्या मग टीमची पोहोचते 65 वर. लेफ्ट हँड राऊंड द विकेट, बॅकफुट वर. येस, कॉंग्रॅच्युलेशन विकी. अगदी पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक. वेल डन. व्हॉट अ कडक बॅटिंग. नोची मागणी येस केलेली आहे पण स्पष्ट नकार दिला. शेवटच्या बॉल मध्ये शेंगाने शेवटच्या बॉल मध्ये दणदणीत अर्धशतक लावण्याचा महा पराक्रम केला, कारनामा केलाय विकी बनसोडे. वेल डन विकी अँड कॉंग्रॅच्युलेशन. 19 बॉल मध्ये नाबाद 50 धावांची खेळी आणि टीम जातं 67 वर. 67 लक्ष आता समोर ठेवला विजयबाई गावदेवी 11 तलवलीने, ज्यामध्ये झकास अर्धशतकाची एक बेहतरीन बारी इनिंग. 19 चेंडू 50 धावा 67 बनल्यात. आणि चला टॉस आम्ही घेणार आहोत कारण दोन्ही कॅप्टन उपस्थित आहे. एका बाजूला दिबिशा ऐरोली स्किपा
अजिंक्य लाडू and then its opposite team ऐरोली कोलीवाडा टीम स्किपा मनोज चव्हाण. चला टॉस घ्या. खूप महागडं शतक सुशांत कोहलीचं, तब्बल 3 षटकार खेचले. चला जाऊया नेक्स्ट मॅच आपण घेऊया टॉस. मी विनंती करतो आदरणीय आमचे राजाराम मडवी दादा यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच टॉस. एका बाजूला ऐरोली कोलीवाडा, दुसऱ्या बाजूला दिबिशा ऐरोली, दोन्ही कॅप्टन मनोज चव्हाण अँड अजिंक्य लाडू द बोथ ऑफ स्कीपर अँड मध्ये आमचे राजाराम मडवी साहेब. नाणं स्विंग कळलं जाईल. 4 ओव्हरची मॅच. येस मनोज चव्हाण ऑन द टॉस. चला निर्णय लगेच घ्या. 4 ओव्हरची मॅच आहे पहिली, त्याच्यानंतर दुसरी राऊंडची मॅच असेल 3 ओव्हरची. पहिल्या मॅचचा पहिल्या दणदणीत आदर्श आलं. तारीफ करायला लागेल, काय स्ट्रोक खेळेल. आपल्या नावाला, आपल्या ऑलराऊंडरला साजेसा खेळ राहिला विकी बनसोडे. 4 मध्ये 19 चेंडू मध्ये त्याने 50 धावा. लाजबाब क्लीन क्वालिटी. मास्टर कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट अगदी झाडाची पानं तो मोजू शकता एवढं क्लीन क्वालिटी या मास्टर कॅमेरा होते. झकास यार, मन प्रफुल्लित करतो कॅमेरा. चिकणे चेहरे खेळाडूंचे. बुमराला आपण पाहू शकतो इन ऍक्शन मध्ये याच कॅमेऱ्याच्या मार्फत. मनोज दलबीला आपण पाहतो. देन प्रकाश सरप्पा द बिग मॅन. चांगली खेळी साकारली. 19 मध्ये दणदणीत 50 धावा अर्थात अर्धशतक आलं अगदी पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन विकी बनसोडे. 66 बनवल्या 4 ओव्हरच्या खेळमध्ये आणि टार्गेट सेट केलं 67 धावा. त्या दरम्यान क्रिकेटचे निश्चिम चाहते ज्यांचं खूप प्रेम, अलोट प्रेम असले आमचे प्रेमनाथ मडवी फ्रॉम गोठोळी यांचं होते आगमन. प्रेमनाथ दादा तुमचं अगदी मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि आमच्यासाठी कॉफलेट आणि सेप्सिल्स या गोळ्या घसा आमचा ठीकठाक करण्यासाठी आपण आणलात नेहमीप्रमाणे. त्यासाठी पुन्हा एकदा त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. अशा वेळेस सदस्य चला स्पीडअप करा. एक दिवशी ही 12 टीम घेऊन स्पर्धा आपल्या भेटीला. जय भवानी ग्रुप 2, जय भवानी ग्रुप पावसाळे 1 आणि 2 असतात म्हणाले त्यामध्ये 4 जसं विघ्नेशने म्हटलं. खूप रणसंग्राम असतं क्रिकेटच्या 2-2 पावसाळे 2 आणि उन्हाळ्यामध्ये टेनिस बॉलने 2. हा कारनामा कोणाचा असेल तर श्रीकृष्ण जय भवानी तारीफ करतोय आम्ही. बुमरावर बॉल सोपवलाय 67 लक्ष असताना. विजयभाई गावदेवी 11 तलोडी कडून. सँडी आचार्य अलॉंग विथ त्याच्या साथीला हरेंद्र. पहिला ओट टाकणारा हरेंद्र नॉन स्ट्राइक एंड कडे. बॉलिंग रोशन अर्थात बुम बुम बुमरा हे नावाने इन ऍक्शन मध्ये बुमरा. आणि ऍक्शन खूप घातक आहे. जसं कपिल देवने पहिलेच म्हटलं होतं व्हेरी रिस्की द ऍक्शन ऑफ द बुमरा आणि होतो ते सातत्याने पहा. बुमराला आपण दुखापतग्रस्त मध्ये पाहतो. द ग्रेट महान अष्टपैलू पहिलेच मध्ये जवळ तर बुमरा 99 होते तेव्हाच घोषित केलं होतं इज अ नॉट परफेक्टली ऍक्शन टू लॉंग क्रिकेट कारकिर्दी. पहिला बॉल बुमराचा डॉटने सुरुवात केली. 67 लक्ष. क्रिकेटचं मोठं नाव सँडी आचार्य फेसिंग. व्हॉट अ सुपर बॉलिंग यार. परंतु उंची जास्त अडले त्यांना घोषित केलं, दंडित केलं. स्वेलेकचे अंपायर अक्षर बिरजू भगतने सांगितलं 1 फॉर ओव्हर अशी ताकीद तू दे. ती ताकीद दिली रोशन कुमार अर्थात पिंट्या. दोन्ही अंपायरचा विचार केला तर जू गाऊन बिलॉंग करतात. दोन्हीने चांगलं क्रिकेट केलंय. अजूनही मात्र बिरजू भगत धूमधडाका घालतो 40+ मध्ये. त्याचा तो क्लास, त्याचा तो टेम्परामेंट, त्याच्या धावण्याची ती लकब मोहित करते तमाम प्रेक्षकांना. हे स्टँडिंग ऑफ द स्वेअरलेग अंपायर. पहिली ओव्हर हाताळताना बुम बुमरा रोशन कमजिंग बॉल टू सँडी आचार्य. क्लास क्रिकेटचा दर्जा पहा. म्हणून तो ज्येष्ठाभर श्रेष्ठ त्यासाठी म्हणलं. त्याचा व्हेरी परफेक्टली मेच्युरिटी ऑलराउंडर बाय सँडी आचार्य. जस्ट लाईक द जॅक कॅलिस. व्हॉट अ लवली बेंड अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर मॅक्सिमम षटकार. मजा आली आहे बघायला. ऍक्शन मध्ये जीटीसीच्या माध्यमातून हलकेशा ज्या पावसाच्या स्पष्ट दिसत आहेत का पावसाच्या त्या हलकेशा सरी आता मैदानाच्या आत. त्याचा लाभ कदाचित उठवेल का त्याला फेकून देईल कारण अनुभव भन्नाट आहे सँडी आचार्यकडे.
हे फेसिंग टू द बुमबुंबा. अडथळे आला त्याच्यानंतर पुन्हा माघारी वळला जातो पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. लॉंग ऑफ लांबा काय त्याच्यात मिड विकेट स्क्वेअर लेग मोंडी लाईन दिस अनालिसिस ऑफ फिल्डिंग ॲप ट्रॅकवर. ही उंची प्रॉपरली नसेल कदाचित. नो बॉल. 1 फॉर द अगोदरच वॉर्निंग दिली होती एका ओव्हरसाठी. नंतर नतीजा नो बॉल. 67 लक्ष 17 चौक 68 म्हणजे 17 धावांच्या प्रत्येक ओव्हर मागे ऑलमोस्ट रन रिक्वायर्ड टू व्हेरी फर्स्ट मॅच विन टू द SGS श्री गजानन स्पोर्ट्स विटावा. पहिलं तर धावा लागतात 8. 2 चेंडू आतापर्यंत टाकल्यात. सुपर बॉलिंग यार. अतिरिक्त मध्ये बाहेर दिला ना ओझा दिला ना तर असा चेंडू काढू शकतो डेफिनेटली. ओ माय गॉड पिचिंग ऑफ द डॉप्सन. थोडासा नाराज आहे या निर्णयाबद्दल पण अंपायर डिसिजन फायनल. मत वेगळे असतं प्रत्येक अंपायरचं. ही नाव डिक्लेअर रोशन कुंभार इज वाईट. फक्त विचाराचा अधिकार कोणी तुम्हाला आयोजक देईल पण त्यासाठी जास्त किती वेळ थांबावं आणि किती वेळ मात्र भाष्य अंपायरचं आपण करावं हे आपणच ठरवावं. क्लास क्रिकेटचा परंतु चान्स फॉर द कॅच. सोडणार नाही त्याला ताकद. नो बॉल होता. ओ माय गॉड फीटचा बॉल. आचार्य सँडीचा झेल घेतला होता पकडला होता पण दुर्दैव रोशन बुमराचा बॉल होता. नो बॉल फ्रीट. चान्स टू द सँडी आचार्य. 7वा जाऊन एक षटकाच्या साहाय्याने टीमला पोहोचवले 10 वर. लक्ष 67 4 ओव्हरची मॅच. पहिले ओव्हर हाताळताना विजयबाई गावदेवी तळेवली कडून बुम बुम बुमरा डीप बॅकवर पॉइंट अपावशो डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केलं. क्लास यार. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. अगदी जबरदस्त बॉल. गुडने टप्पा पडला हलकस वलन घेतलं. ते खेळपट्टी पाहिले ना कोणी त्याच्या प्रेमात पडेल. एवढी कडक या पावसाळी खेळपट्टी बनवण्याचं काम केलं आहे श्रीकृष्ण मित्र मंडळाने. पण जय भवानी ग्रुप प्रेझेंट आहे. दिलीप स्मृती चषक 2026 पावसाळी रबर बॉल आणि तिथे धावा लागतात 11. कडक स्ट्रोक आहे. नो चान्स. गरगर फिरवला आणि संधी मात्र वाईट लॉंग ऑफच्या फिल्डरला तळून दिले आणि फेकून दिला हरेंद्रने. कडक स्टार्ट यार. मानाला लागेल 17 धावांच्या प्रति षटकाची धावसंख्या हवे रन रेट रिक्वायर ते बरोबर 17 आले. ओनली एक्झॅक्टली 17 ऑन रन. चला शेवटच्या बॉल मध्ये आले आता सिंगल. 18 धावा असं कडक चोख प्रत्युत्तर म्हणत येईल. 67 लक्ष आणि 17 धावांच्या ऑलमोस्ट सरासरी ती आबादे ठेवली. गुड स्टार्ट मी म्हणेन SGS अर्थात श्री गजानन स्पोर्ट्स विटाबा. 18 एकावर 8. 18 धावा. पहिला ओव्हर मागडा पडला बुमबुमरा. आता सर्वस्ट सोपवलं. द ग्रेट ऑलराऊंडर वन्स अगेन प्रकाश सरप्पा. 67 धावा 66 बनवल्यात. 67 टार्गेट इन दिस मॅच. 18 निघाले मग याचा अर्थ पलटवार करायला सुरुवात केली. त्याचं श्रेय जाईल दोन्ही कारण दोन्ही बॅट्समॅन एक षटकार खेचलाय. सँडी आचार्यने एक्स्ट्रा कव्हर त्याच्यानंतर वाईटिस लॉंगाच्यावर हरेंद्रने एक षटकार. 8 आणि 7 वर पण टीम मात्र 18 वर. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आणि आवश्यकता 49 धावांची. त्या दरम्यान आला टीम कडून दुसरा आणि आपलं पहिले टाकणारे प्रकाश सरप्पा. ह्या ट्रॅकवर उडून मारण्याचा प्रयत्न टॉपेतला लागल्यानंतर घोषण क्षेत्रात फक्त सिंगल मिळते. हरेंद्रनं तो 9 वर जाईल सिंगलने आणि टीमला पोहोचेल 19 वर. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला आहे ऐरोली कोलिवाडा टीम आणि दिविशा ऐरोली. टॉस झाली. टॉस जिंकले ऐरोली कोलिवाडा टीम. कॅप्टन मनोज सुबान आणि ती रंगवण्यासाठी या वर्षाचा सर्वोत्कृष्ट समालोचक कॉमेंटेटर ऑफ द इयर 2025-26 विघ्नेश. ज्याच्या बॉलवर सातत्याने बरेच आम्ही सामने बोललेत आणि त्याचा मान सन्मान तेव्हा एक अलगशी खुशी मनामध्ये निश्चित आम्हाला आनंदित करते. त्याचे परम मित्र प्रकाशजी मडवी त्याचबरोबर जयभवानी मित्र मंडळ श्रीकृष्ण मैदानात खूप शुभेच्छा दिल्यात. सुपर बॉलिंग यार. कडक बॉलिंग. बायचा इशारा जरूर आला पण सिंगल मिळते. कडक बॉलिंग. एवढा वेगवान चेंडू टाकेल असं वाटलं नव्हतं कारण त्याचा लेग ब्रेक चांगला टाकतो तो ऑफ ब्रेक वळवतो.
both of side is a nicely moving, but that is a no movement of the both side is exactly straight and very speedy ball. एक धाव मिळाली, 20 धावा लागतात धावपकावर. लक्ष्य 67 स्ट्राइक वरती हरेंद्र ज्याने पहिला बॉल टाकलाय बॉलिंग करताना. हो 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 नाहीये वाईट. उंच गेलेला बॉल पाहिला, खांद्याचा अतिरिक्त भार दिला प्रकाश सरप्पाने. एक स्टायलिश प्लेअर आहे प्रकाश सरप्पा. 5 मध्ये 5 मारण्याचा कारनामा केले त्याने तलवली प्रीमियर लीग मध्ये. असे किती कारनामा केलेत जेव्हा ऐन अगदी 20 आणि 25 च्या दरम्यान होता तेव्हा धुमाकूळ घालत प्रकाश सरप्पा. आता तो 30 मात्र पुढे गेला. हा ब्रेक बॉल बुमराला बीट करून मात्र सिंगल घेतली हरेंद्रने. वाचवणं गरजेचं मनोज दलबी सांगतोय. त्याच्यानंतर नो बॉल. ओ माय गॉड नो बॉल. इन ऍक्शन मध्ये प्रकारला पाहतो आपण. ही क्वालिटी आहे, ही मास्टर कॅमेऱ्याची जादू आहे. किती स्पष्ट दिसतंय, मजा येते विघ्नेश. एकदम क्लिअर सांगू शकतो इनकटर झालाय का ऑफ कटर. जरी मिड विकेटला जरी समोरचा पण तिथे बघून ना या मास्टर कॅमेऱ्याच्या इन्स्क्रीन मध्ये सहज का देणं कोणी समालोचक अगदी स्पष्ट विश्लेषण सांगेल. नो बॉल आलाच. फ्रीचे ओ सुपर बॉल. बॅकफुट वर जाताना पंच करा होता सँडी आचार्य. बॅटची उपरी किनारा स्लाइस आणि गोशांक सिंगल मिळते सँडीला. तो 8 मध्ये पोहोचलाय वैयक्तिक आणि टीम मध्ये तो 24 वर. एस विटावा श्री गजानन स्पोर्ट्स विजयभाई गावदेवी 11 तळवले आणि धनकास अर्धशतक पारी खेळली विकी बनसोडेने. अगदी या मॅच मध्ये 19 बॉल आणि 50 धावा. बेहतरीन इनिंग बाय विकी बनसोडे. प्रकाश बॅकफुटर कडक स्टोकर. बेहतरीन टायमिंग. सहज कधी वळाला आणि त्याच्यानंतर वॉटर शॉट ऑन जॅक ओव्हर द बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्लस मॅक्सिमम. धाव संख्या 30. मॅचला मजा येईल कारण आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ आणि 30 धावा. पहा इन ऍक्शन मध्ये बॅकफुटवर गेला, जागा बनवली आणि सरळ फेकलं. ज्येष्ठ श्रेष्ठ सँडी आचार्य जाऊन पोहोचला. सँडी 14 वर टीमला नेऊन घेतो या षटकाने 30 वर. अजून 37 धावाची आवश्यकता. बॅकफुटवर जाताना पंच करा पुन्हा एकदा. हलक्याच्या सरीमध्ये बॅटला ओलापण त्या ओळ्या झालेल्या बॅट मधून सरळ सरकला बॉल. गोशांकी शतक सिंगल मिळते. अर्थातच 11 चेंडू म्हणजे या ओव्हरचे 5 चेंडू आता पर झाल्यात. 31 धावा लागतात स्कोर बोर्ड मध्ये. 4 ओव्हरची मॅच. जय भवानी ग्रुप दिवा कोलीवाडा आयोजित दिल्ली स्मृती चषक 2026 पावसाळी रबरचा बेहतरीन नजारा. पहिल्यांदा श्रीकृष्ण मित्रमंडळ घेऊन होता पावसाळी. आता जय भवानी मित्रमंडळ पावसाळ्यामध्ये 12 टीम घेऊन नजाकत. व्हॉट अ स्टाईल ऑफ द सँडी आचार्य. ये 360 मैदान होता. नो चान्स. दॅट इज अ लॉंग लेग. भन्नाट वेगाने सँडी आचार्य पर्यंत सिंगल मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 16 धावांच्या सरासरीने 32 लागल्यात. खऱ्या अर्थाने 17 धावांची आहे ऑलमोस्ट, परंतु ते 16 धावांच्या सरासरी 2 ओव्हरच्या षटकामध्ये धावा मात्र कुठल्यात. SGSV 32 वर येणारे 12 चेंडूचा खेळ आणि 12 मध्ये आता 35 धावा. 12 गेंदे 35 रन. मोमेंटन बोथ साइड शिफ्टेड नाव 50-50. पावसाळी रबर येणारे 12 चेंडूचा खेळ आणि 17.5 धावांचे सण आता 35 पाहिजे. पहिल्या ओव्हर पासून 17 धावांची ऑलमोस्ट होती. आता बरोबर 17.5 धावा. देन स्किन रन कट रिक्वायर्ड. जस्ट इन्क्रीज 1.5. 12 चेंडू 17. आता खरी कसोटी असते या नाजूक परिस्थितीत कॅप्टन काय करेल. कॅप्टन दबावाखाली कोणता निर्णय घेईल. हँडलिंग द बॉलर. तो बॉलरला कोणते परफेक्ट क्लिअर. मी तारीख पहिले टीम कॅप्टन ऑफ द विजयभाई गावदेवी. त्याचा हुकमी एक्का मुख्य अस्त्र जेव्हा नाजूक स्थिती आहे दोन्ही बाजूला मॅच जाऊ शकते तेव्हा मुख्य अस्त्राला त्याने आणले मोर्चावर. अर्धशतक पहिल्या इनिंग मध्ये झक्कास. आता ऑलराऊंडर करता बॉलिंग. कडक सुरुवात केली आहे परंतु वाईड. अतिरिक्त भार. खेळपट्टीवर पाहिला ना तर पिच वरती ज्या सरी आहे सरीमध्ये जरा तरी तुम्ही हलकासा ते खांद्याला जोर दिला ना बॉल अप करेल. नतीजा पहा परफेक्टली. नॉट लॉट ऑफ पॉवर ऑफ द शोल्डर जस्ट बट बॉल वाईड अलॉंग द कार्पेट. कुरवाळत नेला. मान तारीफ करायला लागले या फिल्डरची. स्वतः धडपडला चिखलीमय अशा त्या जागेमध्ये पण चेंडूला सोडलं नाही. सुपर फिल्डिंग.
तारीफ करेल या स्ट्रोक वरती जो फिल्डिंग केलं. आता सँडी आचार्य जो खेळतो 16 वर, त्यामध्ये एक एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडिश बॅकवर्ड स्वेल, एक दोन षटकार. ओ माय गॉड, हो हो हो, रॅपिडली बॉल जस्ट नोज ऑफ द फ्रंट ऑफ द नोज, अगदी सुगंधित, परंतु दिशा मात्र स्वेर, नो बॉल. प्रचंड वेगाने, म्हणून ते रिस्की पावसाळ्यामध्ये मी तारीफ करेन जे जे खेळतात पावसाळी क्रिकेट, त्या धैर्याला. ओ माय गॉड, पॉवर हिटचा हा फटका, पॉवरफुल. आचार्य सँडी षटकार, सिक्सर. म्हणून तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मी म्हटलो होतो, व्हेरी परिपक्व असा खेळाडू. टेनिस असो रबरी असो, त्याचा दर्जा पहा, त्याचा क्लास पहा, त्याचा परफेक्टली टायमिंग पहा. मोहित करतो अपसाइड ऑफ स्टंप, जस्ट इनसाइड अँड ओव्हर द लॉंग ऑफ, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकाराला तिसरा सँडीच्या बॅट म्हणून 22 वर स्वतः जाऊन पोहोचलाय आणि टीमला नेलं तब्बल 41 वर. 10 चेंडू आणि 26. आता मॅच खेचण्याचा इरादा पक्का केला सँडी आचार्यने. मुख्य अस्त्रावरती त्याने घाव घातला विकेच्या विरोधामध्ये. पहिलं तर फक्त 2 चेंडू टाकले आतापर्यंत. वाईट, नो बॉल आणि षटकार. ओ माय गॉड, व्हॉट अ नजाकत, ओ हो हो, क्लास. हा दर्जा फिल्डिंगचा, व्हॉट अ बॅलन्स. वाईट इज लॉंग, बम 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 बम, बुमरा. सुपर कॅच. ओ नॉट बुमरा इज देअर, सेम मात्र बुमराच्या ऍक्शन मध्ये. कॅचेस विन द मॅचेस. Who is the fielder? क्लास यार, जस इंचाचा फरक. ओ ग्रेट, संतोष, आनंद देऊन जातो संतोष टीमला. आचार्य सँडीचे विकेट खूप महत्वपूर्ण होतं आणि संतोषनं या झेल घेताना अगदी आपल्या टीमला संतोष समाधानी केलं. नावामध्ये समाधान आहे, नावामध्ये आनंद आहे. या आनंदाचा अर्थ असणारा संतोष होतो कॅच आणि संपवतो खेळ सँडी आचार्यचा. पहिली विकेट 41 वर. 41 धावा लागतात विकेट. मी म्हटलं मग आसरं, त्या आसरानं थोडं मजबूर केलं जस्ट इनसाइड. थोडीशी हलकीची ताकद सँडी आचार्यची कमी पडली आणि तिथेच 41 लागल्यात. अजून विचार केला तर 26 धावा, 9 चेंडू आणि 26 कंपल्सरी टार्गेट आहे मित्र. 9 चेंडू आणि 26 धावा इथपर्यंत मॅच आली. अगदी पहिली मॅच रोमाहर्षक स्थितीमध्ये. एका बाजूला पिचा करताना SGS अर्थातच श्री गजानन स्पोर्ट्स विटावा. सँडीने कमाल केली आणि कमाल करताना मात्र त्याचा जो कॅच पकडला ना, खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच असेल. पहिली सफलता अर्धशतक ठोकणारा ऑलराऊंडर विकी बन्सोडच्या हाती त्याने ब्रेक थ्रू मिळवून द्या टीम विजयभाई गावदेवी 11 तलवलीला. एक गडी बाद 41. 9 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे आणि 9 मध्ये कंपल्सरी 26 धावा. 9 बॉल 26 रन. नवीन बॅट्समन इन करतोय विशाल. स्ट्राईक वरती गॉगल मात्र घातलेली आहे. गॉगल घालताना पावसाला मी तारीफ करतो विशालची. या निर्धार छातीने तो मात्र चष्मा परिधान करून आता स्ट्राईक वरती विशाल. 9 चेंडू आणि 26 धावा, 9 गंदे 26 रन. ॲप क्लास यार, व्हॉट अ कडक बॉलिंग यार. म्हणून त्याला मी सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर का म्हणतो त्याचं उदाहरण आहे. तो बॉलिंग टाकतो, त्याने बॅटिंग केली अगदी दणदणी आदेश. आता मोक्याच्या क्षणी षटकार जर खेचला तरी मात्र त्याने थांबवलंय. कडक बॉल यार. टप्पा फोडला हलकासा, जस्ट लाईक द ग्लेन मॅग्रा. ग्रेट. जेवढे 3 वर्ल्ड कप झाले ना त्याच्यामध्ये 20च्या पुढे विकेट टेका. सुपर बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न, परंतु जस्ट मिडल ऑफ टप्पा पडणार डाऊन टू लेग साइड. इट्स अ वाईड. ये सराव कोणी करणार नाही, त्या खेळपट्टीवर कोणी सराव करणार नेक्स्ट मॅचच्या खेळाडूंना ही सूचना आम्ही देतो. त्या दरम्यान आमचे नाना प्रकाश नाना नाईक यांचं होतं आगमन. अगदी हृदयापासून प्रकाश नाना नाईक तुमचं या स्पर्धेचे करता धरता. प्रकाशजी मडवी जय भवानी ग्रुप च्या वतीने मुख्य डायसवरती सहर्षाचं स्वागत आहे. इथे पहा लेग बायची एक सिंगल आली. धावसंख्या पुढे जाते 47. 67 लक्ष आहे. इथून आणखी 45 झालेत, म्हणजे 22 धावांची आवश्यकता. 7-22. 12 चेंडू मध्ये खऱ्या अर्थाने 35 होत्या, परंतु अजूनही 7 मध्ये 22 धावांची आवश्यकता. 7 गेंदे 22 रन.
बॉलिंग मार्क भिकी. वॉट अ कडक बॉलिंग यार. काय मजा येते बॉल जेव्हा असं उचलतात तिथे खेळपट्टी आणि स्कीट होताना धमाल उडवले एकीने. 21 नंबर जर्सी पर्यंत राहतात 22 धाबा. कडक बॉलिंग. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ मात्र समोर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता शेवटच्या 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये कंपल्सरी 22 धावांची आवश्यकता. SGSB अर्थात श्री गजानन स्पोर्ट्स बिटावा 46 झाल्यात. थोडी ती दुरुस्ती करतो. 21 धावा जेवढे जर्सी नंबर आहे ना तेवढ्याच धावा ठेवल्यात. ग्रेट यार विकी बनसोडे म्हणून तो ग्रेट ऑलराऊंडर आहे. त्याने अर्धशतक ठोकलं दणदणीत आणि 66 पोहोचवलं. आता बॉलिंग टाकली आणि मॅच पुन्हा बनवण्याला 21 धावा रोशन कोहली समोर ठेवल्यात त्याने. आता रोशन कोहली मॅचचं भविष्य घेऊन आला. 6 चेंडू 21 धावा. एक फक्त गडी बाद झाले. SGSB अर्थात श्री गजानन स्पोर्ट्स बिटाबा 46 झाल्यात. 67 लक्ष राहिल्यात 21 ते 6 मध्ये पूर्ण करेल काय. जाऊया बॅक टू द गेट. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला असेल ऐरोली कोलिवाडा त्याच्या विरुद्धामध्ये दिवेशिया ऐरोली. कुणाला मात्र नेक्स्ट मॅच मधलं ते खेळपट्टीवर सराव करता येणार नाहीये. एक क्लीन अँड क्वालिटी ऑफ द फिच मेड बाय श्रीकृष्ण दिवा. 6 चेंडू 21. राईट आर्म फ्रॉम द बॅकेट. पहिला बॉल हवेमध्ये आहे का डिपेंडेंटली मैदानाच्या आत. सचिनच्या कडून झाली चूक. अंदाज चुकला. खऱ्या अर्थ 2 पावलं अगोदर जी पाय होती पाय रोवणं गरजेचं होतं. अंदाज चुकला. पाठीमा पडून गेला झेल. त्या दरम्यान काढल्या 2 धावा. 2 धावा घेतल्या तर 5 चेंडू मध्ये राहत आहेत 19 धावा कंपल्सरी. 5 घेते 19 रन. एक ब्लास्ट आला ना मॅच मध्ये रोमांच आणखीन वाढेल. उत्सुकता वाढेल तमाम प्रेक्षकांची. 5 गेंदे 19 रन. पहिलाच मॅच अगदी जसा पाहिजे तसा प्रेक्षकांच्या भेटीला गेला. एका बाजूला श्री गजानन स्पोर्ट्स बिटाव दुसऱ्या बाजूला विजयबाई गावदेवी जो डिपेंड करताना 67 बॉलिंग मार्कवर धावपट्टू आणि क्रिकेटपट्टू याच्या दोन्ही उपमा कोणी त्याला देईल. रोशन कोहली 5 मध्ये 19. कडक इन ऍक्शन ऑन द पिच. एक क्लास घेतला तो संतोषने. ओ ओ ओ ओ ओ चेंडू फेक थोडा वाईडिश. गोंधळल्या अवस्थेत रोशन कोहली. झेल गेला. 2 संधी उपलब्ध होते. एक कॅच आणि दुसरे रन आउट. 2च्या 2 संधी मात्र वाया. यश मिळालं नाही. सिंगल मिळते. आता राहतात 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता 18 धावा. एक बडी हिट. एक मोठा फटका मॅच सरस काय करेल. कम्प्लिटली चेंज. फक्त एक पाहिजे. 4 मध्ये 18. 2 मध्ये आतापर्यंत विचार केला दिल्यात 3 धावा. 4 मध्ये 18. क्लास नो चान्स. मजा आणले मॅचचा. कम्प्लिटली कानेमध्ये ट्विस्ट करायला बाल पडलं या षटकाराने. व्हॉट अ लवली स्ट्रोक बाय विशाल नाही हरेंद्रने मारलं. तो बॅट तिथे कर. हरेंद्रच्या बॅट मधून पॉवरफुल पॉवर हिट स्ट्रोक. काय इन ऍक्शन मध्ये या मास्टर कॅम्प मध्ये कॅचअप करताना मजा येते यार. षटकार मारल्या मॅचला आता वेगळं करवट वेगळा दिशाने नेलंय या बॅटरने. खास करून हरेंद्र षटकार मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. SGS स्पोर्ट्स बिटावा अर्थात श्री गजानन स्पोर्ट्स बिटावला आता मॅचची आशा त्याने जिवंत केली. मॅच कम्प्लिटली एकदम सुपर स्थितीमध्ये उत्कंठावर्धक. 3 चेंडू आणि 12. रोशन कोहली द बॉलिंग मार्क. विजयबाई गावदेवी 11 तलुळकून जिथे 3 मध्ये 12. क्या होगा तेरा मेरा असा आकडा आलाय 12. 3 चेंडू आणि 12. रोशन समोर हरेंद्र. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग क्लेवर बॉलिंग. मागणी केली होती कशा प्रकारे मी वाईट देऊ. त्या दरम्यान आमचे सुभाष काका यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सरस स्वागत आहे. जय भवन ग्रुप दिवा कोलिवाडा अजित दिलीप स्मृती चषक 2026 मध्ये. चांगला बॉल आहे. आता 2 मध्ये 2 दर्जेदार षटकार तर शक्य होईल. अदरवाईज पहिल्या मॅच मध्ये हक्क सांगायला सुरुवात केली. 1 डॉट जरी काढला तरी. 2 मध्ये 12. 2च्या 2 उत्तुंग षटकारांची आता नितांत आवश्यकता आहे श्री गजानन स्पोर्ट्स बिटावा टीमला. समजावताना पहा मनोज दलबी आलेत. त्याचं भिकी बनसोडे आले.
दोन्ही ऑलराऊंडर मात्र सांगतात रोशन कोहली काय करावं. स्लोवन का कोपचात का बुंदा का परफेक्टली वाईडर या चारपैकी एक तरी चेंडू मात्र दिसेल प्रेक्षकांना. 2 मध्ये 12. जाऊया मॅच कडे. तिथे समोर आहे हरेंद्र. तो खेळते 11 मध्ये 19 या धावसंख्येवर. ओ माय गॉड, मॅच वन. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ टेरिफिक स्ट्रोक बाय हरेंद्र ओव्हर द लॉंग ऑफ. षटकार. येस, 2 मध्ये किती कॉम्पिटिशन आहे, किती तीक्ष्ण नजर पहा आमच्या प्रकाश मडवींची. नॉट गेटिंग टू इज ओनली सिंगल. भरोसा विश्वास आहे. 1 मध्ये 6. मजा आली यार. एकही चेंडू टाकला. नो स्लोवन एक्झॅक्टली घेऊन आणि तो टप्पा मात्र सर ऑन द पिच खेळताना बिरकावून दिला. स्टँड ऑन डिलिव्हर लांबाच्या वरून हरेंद्रने. ना 1 बॉल अँड 6. 1 बॉल आणि 6 धावा. तुफानी रंगलेला मॅच. औचित्य जय भवानी ग्रुप दिवा कोलिवाड आयोजित दिनेश मूर्ती चषक 2026 SGS आता अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. 1 चेंडू 6. श्री गजानन स्पोर्ट्सचा ऑलराऊंडर आहे जो 25 वर खेळतो. 12 चेंडू तोच स्ट्राईक वरती. एक खेचलाय. टाळ्यांचा कडकडाट त्याला आत्मविश्वास देतात. बिहाइंड द स्टंप डग आउट. बिटाबा कडक. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय मॅच रंगली मैदानाच्या आत. औचित्य आहे आज इंडिपेंडन्स डे. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि त्या स्वातंत्र्य दिवसाला औचित्य साधताना जय भवानी ग्रुप घेऊन येतो दिनेश मूर्ती चषक पावसाळीच. 1 मध्ये 6. रोशनच्या सो हरेंद्र निघालाय. रोशन ओ माय गॉड सरपटी दिलेला. याचाच अर्थ नो चान्स. पळून 6. फक्त सिंगल. 4 धावांनी मॅच. येस, चान्स होती अपोली पण अपोलीचा विशेष फायदा घेऊ शकला नाहीये. फ्लिक ऑफ द रिस्ट कदाचित स्वेल लेग मिड विकेट मारण्याचा धाडस केला असता कदाचित वेगळा फटका आला असता पण सरळ बॅटने केला. नतीजा 4 धावांना आणि निसट्टा पराभव स्वीकारायला भाग पाडलाय. डिपेंड करताना रोशन कोहलीने मॅच जिंकून दिले. अर्थातच 21 धावांचा सुरक्षित डिपेंड करताना वेल्डन विजयबाई गावदेवी एलिमंतोन अँड बॅड लक हॅड लक श्री गजानन स्पोर्ट्स बिटाबा. चल नेक्स्ट मॅच. द कॉमेंटेटर ऑफ द इयर बेहतरीन सन्मान ज्या कॉमेंटेटर मिळाला ते विघ्नेश येईल आणि आपल्या गोड वाणीमध्ये संपूर्ण सांगेल कहाणी नेक्स्ट मॅचची. विघ्नेश प्लीज.